तर मंडलेश्वरचं सांगत होते मी तुम्हाला. मंडलेश्वरमध्ये गोंदवलेकर महाराज संस्थानचं ते खूप मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे आणि छान वाटलं. तिथेच जय श्रीराम म्हटले आणि दादा तर समोर होते. दादा नमस्कार केला आणि आत गेले. तर त्या मंडलेश्वरमध्ये गेल्यानंतर मग त्यांना विचारलं तर ते म्हटले हे म्हणजे स्थापना वगैरे असं काही नाही, त्यांचे जे वडील होते तर त्यांनी आणि महाराज हे मित्र होते आणि महाराज खूप वेळा नर्मदा मैयाच्या किनारी येऊन तप करायचे आणि तिथे भिक्षा पण मागायचे, तिथे राहायचे, त्यांच्याकडे राहायचे आणि तर ते त्यांच्यानंतर मग त्यांच्या वडिलांनी तो मंदिर बांधलेला आहे. खूप सुंदर राममूर्ती आहे तिथे पण आणि त्यांच्या वडिलांचा पण फोटो वगैरे सगळं आहे. महाराजांची मूर्ती आहे तिथे. त्यांचा असं घरोबा होता म्हणजे महाराज त्यांच्याकडं राहून तिथेच राहायचे. तिथूनच ते नदी स्नान करायचे, मैयेचे स्नान करून येऊन तिथे तप करायचे, भिक्षा मागायला जायची आणि त्यांनी जी भिक्षा मागत होती ती जी धोती होती वस्त्र ते त्यांनी त्या मोडकांना दिलेली, ती अजूनही आहे तिथे आणि ते आला हात लावून नमस्कार करायची मला योग आला. ते परिक्रमेतले खूप सुंदर क्षण आणि तिथं ठेवलंय त्यांनी अजूनही काचेच्या असं पेटीमध्ये ठेवलंय. अक्षरशः डोकं टेकून तिथे नमस्कार केलं. घरी सगळ्यांना सगळे महाराजांचं करतात तर सगळ्यांना फोन करून म्हटलं महाराजांच्या इथं आले, म्हटलं महाराज आहे तिथे पण. तर ते मंडलेश्वर तेवढ्यासाठी मला मंडलेश्वरला जायचं आणि ते झालं तिथे सगळे. तिथे थांबलो बरेच वेळ. तिथं गेला. तिथं वासुदेवानंद सरस्वतींची कुटी आहे, देव हे आहे तिथं. त्यांनी चातुर्मास केलेला आहे मंडलेश्वर. पुढचा म्हणजे कसं आम्ही तिथून पुढे गेलो तर तिथे आता मग बालभोग पाहिजे काहीतरी पोटाच म्हटलं बघूया. पुढे गेलं तर तिथे इथं कुठे दिगंबर मंदिर आहे म्हणाले, तिथे जाऊन आलो. नमस्कार केला वगैरे तिथं. पण ते पण सिद्धस्थान आहे. त्याच्यानंतर ते गोखले काका पण आम्हाला खूप सांगायचे ना, तर ते वासुदेवानंद महाराज कुठे तिथे जा तुम्ही. आम्हाला प्रत्येक वेळेला ज्या गावाच्या आम्ही जवळ जायचो ना तिथं आम्हाला काही लोकांनी सांगितलं की हे महत्वाचं आहे, तिथे तुम्ही जा. आणि तिथे आम्ही जायचो. म्हणजे मैया आम्हाला अशीच परिक्रमा करू दिली नाही. प्रत्येक जे महत्वाचंच ठिकाण आहे ना तिथं ती आम्हाला पाठवली. आणि त्या वासुदेवानंद सरस्वतींचं जे चातुर्मास तिथं झालेलं आहे, त्यांची जी कुटी आहे तिथं गेल्यानंतर ते महादेवाची मूर्ती पिंडी आहे मोठी. नमस्कार केला आणि ते कुटीमध्ये ते म्हटले हात पाय वगैरे धुवून घ्या, आपण कुटीमध्ये तुम्हाला ह्याच्याबद्दल सांगा. आम्ही म्हणजे ऐकायचं, त्यांचे व्हिडिओज पण घेतलेले आहेत आम्ही खूप. त्यांनी काय काय त्यांनी तिथे 2 ग्रंथ लिहिलेले आहेत वासुदेव सरस्वती. त्या ह्याच्यामध्ये बसून समोरच अशी त्यांच्या अशा खिडकीतून अशी मैया इतकी सुंदर दिसत असते. ते मंडलेश्वरच्या रोडनेच बाजूला अशी मैया दिसत असते. इकडे घरं आहेत, खूप छान वाटतं. आणि त्यांनी जवळजवळ तासभर सत्संग झाला आमचा तिथे. म्हणजे पूर्ण परिक्रमा कशी असते, काय असतं, काय करावं लागतं, वासुदेव सरस्वतींनी कसं केलं तिथे ते परिक्रमा वगैरे खूप सुंदर त्यांनी त्या काकाने आम्हाला सांगितलं. त्यांनी नुसतं परिक्रमा करायचं म्हणून येतात लोक वगैरे असं करताय तसं सगळं झालं. आणि नंतर त्यांनी जेवणार का तुम्ही म्हटलं हा. आणि मग आम्हाला भूक पण लागली नाही बरं का. जवळजवळ तासभर आमचं चाललेलं होतं ते सगळं. आणि नंतर त्यांच्या मिसेसने त्यांना उठता बसता येत नाही, कमरेचा इतका त्रास आहे, तर त्या काकूनी सगळं जेवण इतकं छान करून म्हणजे दोघींच्यासाठी केलं आणि ते दिले. जेवलो आम्ही तिथे. आणि ते तो जो सत्संग होता ना 1-1.5 तासाचा, तो सत्संग इतका मस्त होता. माझ्याकडे थोडं म्हणजे व्हिडिओज म्हणजे आमचे मेमरीज हे सुद्धा संपलं डेटा तेवढं एवढं. ते थोडं निम्म मी करून घेतले तरी सुद्धा ते ऐकायला इतकं बरं वाटतंय. आणि खूप छान सांगितलं त्यांनी सगळं. म्हणजे परिक्रमा काय असते, नर्मदा मैया काय असते, जगन्नाथ कुंटेंचं काय, चितळे माईंचं काय आहे, म्हणजे जे आतापर्यंत जे घडलेलं होतं ते सगळं सांगितलं त्यांनी. आणि म्हटले जाता जाता आता तुम्ही पुढे जाताय ना तर कॉर्नर आलं की तिथे एक शंकराचार्यांचं आणि त्यांचा तो उपदेश केलेला स्थान आहे, तर तिथे तुम्ही जाऊन जा. मग आम्ही तिथे गेलो. छान असं खाली उतरून पायरी उतरून जायचं, तिकडे जायचं. तिथे एक झाड आहे, तिथं त्यांना
रूपामध्ये मी तुम्हाला ते भौतिक हे करून ठेवलेलं आहे. तर त्या ह्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे व्हिडिओज काढलेले आहेत, फोटोज काढलेले, तिथं लिहिलेली माहिती वगैरे. तर शंकराचार्यांचं आणि कोणतरी मुनी का त्या मत्स्य रूपात येतात आणि त्यांचं ते उपदेश केलेला कितीतरी वेळाचा तो तास तिथं घडलेला आहे. आणि मग ते पाहिलं तिथलं म्हणजे ते म्हणजे बघायला मिळणं हे सुद्धा त्या मनोरथा काठी हे खूप असतं. म्हणजे ह्या म्हणजे बारीक बारीक जी गोष्टी बारीक नाहीत, हे खूप महत्वाचे आहेत. तर हे घडल्या त्यावेळेला मंडलेश्वर आणि महेश्वरचं ही माझी आठवण आहे. त्याच्यानंतर मग आमचा नेक्स्ट स्टेप ह्याचा अमरकंटक. अमरकंटक, बरोबर. अमरकंटकला शिवरात्रीच्या दिवशी पोचायचं. ते आम्ही बघतच जायचो, एवढे दिवस लागणार, केवढे दिवस लागणार, मग किती चालायला पाहिजे. तरी 28 किलोमीटर झाले की काय दमच नसायची. म्हटलं मैया करून घेईल, काय करते ती करून घेते, पण इच्छा तरी आहे असं. आणि चालत चालत मध्ये तर असे रोड येतात, असे गावं येतात. काही ठिकाणी तुम्हाला भरपूर मन भरून मिळतं सगळं, आणि काही ठिकाणी काही कोण विचारत नसते, पण तशामध्ये आपल्याला परिक्रमा करायची असते. पण मैया तुम्हाला कुठेही भूकी ठेवत नाही, काहीतरी सोय करते ती. आणि कुठं ना कुठं ते म्हटलं ना राजेश्वरीचं म्हणजे लेके आता खाना करतो, किती त्यांना ते करून देतो म्हटलं तरी मी करतो म्हणायचे. म्हणजे दुसरे जे तिथले जे सेवाकरी म्हणायचे, हम करके देते म्हटलं तरी ते करले गेलेले, पण मी करतो म्हणायचे. आणि इतकं ते छान वाटायचं ना तिथं. आणि त्यांच्यावर म्हणजे ते चूल पेटवायचं काय ते करायचं, थोडी मदत करायची, छान वाटायचं. तो पण दमलेलो असलो तरी. आणि माझं एक मी कमिटमेंट केलेला होता महाराजांना आणि दादांना की मी 1 तासाचा जप करेन. तर मी गेल्या गेल्या मी आपली जप करायला बसायची. 1 तास काही असू दे, कितीही दमलेलं असू दे, मी तेवढं करून घ्यायची पूर्ण. आणि आरती असायची, छान सगळं. आणि त्याच्यानंतर अमरकंटक जर असं जवळ, तर इथे काय झालं की एकाकडे म्हणजे मैया कशी दर्शन देते ह्याचा एक म्हणजे मला तरी वाटतं मैयानीच येऊन ते केलं. ते मध्ये म्हणतात तुम्हाला इथं काही मिळणार नाही, काही नाही वगैरे सगळं, पण व्हायचं ते कसं तरी. त्या दिवशी आम्ही सकाळी ते गुईदादा म्हणून एक गाव आहे, तिथून आम्ही निघालो. आणि आम्ही त्याच्यानंतर आमचं म्हणजे खूप अंतर काटायचं होतं आम्हाला. जवळजवळ अमरकंटक पोचायचं असलं तर एक दमगड म्हणून आहे, तिथपर्यंत आम्हाला पोचायचं होतं. तर म्हटलं कसं होईल ते होईल, आता मैयाच्या सगळं घडायचं जायचं. त्या डोंगर जंगलचा रस्ता, खूप घनदाट जंगल आहे तिकडे सगळं. तर त्या ह्याच्यामधनं आम्ही चालत सुरुवात होती. आणि घरं पण गरिबी पण आहे ना लोकांच्या घरी, तुम्हाला कोण कशाला एवढे लोकांना बोलवणार आणि वाढणार वगैरे. तसा तो क्राऊड खूपच कमी झालेला. काही लोक 2 महिन्यातच कम्प्लीट केलेले, काही लोक 3 महिन्यातच, आमचे तर 4 महिने झालेले होते. आम्ही म्हणायचो म्हणजे आश्रम मध्ये गेल्यानंतर ना कोणी नसणार आहे, आम्हीच एवढी असणार असं म्हणायचो. आणि मधी लोक म्हणायचे की म्हणजे हे जे भेटलेले होते ते सगळे, अरे अभी तक ते कितना फास्ट चलते हो, पण पहिल्यांदा म्हणायचे. आणि अभी तक नाही, कितना स्लो चलते हो असं म्हणायचं. आम्हालाच कसं आम्ही स्लो चालतोय का असं वाटायचं, पण नाही, आमचं जे स्पीड आहे ते ठीक आहे. त्या दिवशी सकाळी उठून निघालो. आणि असंच मध्ये 1-2-3 ठिकाणी चहा, पण त्यावेळेला चहाची पण इच्छा होत नाही प्यायची. खरं सांगायचं एवढं ऊन पडायला लागलेलं होतं सगळं. ह्याच्यामध्ये मार्च मध्ये येते ना अमरकंटकला. तर सगळीकडे हे चालू होतं. आणि पुढे गेल्यानंतर पण तिकडे आश्रम आहे म्हणतात, तिकडे आश्रम आहे. आणि त्यांच्या लोकांचं कसं असते, 2 किलोमीटर म्हणतात, ते 2 किलोमीटर नसते, 5 किलोमीटर, 7 किलोमीटर, 8 किलोमीटर, कधी काही पण होऊ शकतं. आणि नंतर काही मिळत पण नाही. तर चालत चालत तसे चालेल. मग ह्याकडे आम्ही म्हटलं की तुम्ही करणार का, पैसे देऊ आम्ही तुम्हाला, पण आम्हाला एक सचिन महाराजांनी मला सुरुवातीला सांगितलंय, तुम्ही तिथं पैसे आहे म्हणून दाखवायला जात नाही, तुम्ही एक संन्यासी म्हणून जाताय, तुम्ही भिकाऱ्यासारखंच जायचं तिथं. आणि उगाच माझ्याकडे हे मी असलं काय बोलायचं नाही. आणि जे दिल ते खायचं आणि यायचं. उगाच कुठेतरी कोणाला तरी ह्यांना पैसे दिलो त्यांना पैसे दिलो असलं करायचं नाही. मोठेपणा दाखवू नका सांगितलं होतं, ते डोक्यात माझ्या होतच म्हणजे असं. पण खरंच काही लागत नाही, पैशाची गरजच होत नाही, ते उलट आपल्याला देतात.
एक म्हणून. पण असं होतं की कधी आपल्याला तर काहीच मिळत नाही तर काहीतरी करून घेऊया, त्या लोकांच्याकडे पैसे तर नाही आहेत असं. मग सगळ्यांनी मिळून पण नाही नाहीच, म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला नाही म्हणजे नाहीच, कुठे तुम्ही दारात बसा काही म्हणा, देणार नसतं तर काही मिळत नाही, मिळणार असतं तर तुम्हाला तिथे बोलवतात आणि ते एवढे खायला घालतात असं होतं. आणि त्या दिवशी मग पुढे असंच गेलो, तिथे एकट्याने म्हटले चहा घ्यायला, म्हणजे चहा नाही घेणार, आपल्याकडे आपण कसं म्हणतो जरा साखर द्या. तर त्यांना ते कधी कधी असं झालं की आम्ही साखर मागितलं की किलोभर साखर म्हटलं असं नाही हो, आमच्याकडे अशी पद्धत आहे, आपण जर घ्यायचं नसेल ना तर आम्ही थोडस साखर खाऊन पुढे जातो, तुम्हाला नाही म्हणायचं नाही म्हणून. मग तसंच तिथे गेलो तर त्यांनी मुठभर असं साखर दिलं. आम्ही चहा म्हटलं नको, म्हटलं साखर घेतलं. आता म्हटलं जे मैया के भरोसे, महाराजांच्या भरोश्यावर, आणि अगदी 1 किलोमीटरवर आहे आश्रम, बघितलं. आम्हाला काय वाटलं आश्रमच आहे, तर ते लोक जात होते, जेवायला बसत होते, दारात अशी पटांगण होता, जेवायला बसत होते, गरम गरम ते वाढत होते, भूक तर लागलेली होती. चला बसलो आम्ही सगळे जेवायला. आणि तुम्हाला सांगते, नंतर आम्हाला तिथे जेवत होतो तर ते असे गरम गरम करून आणायचे, पिठलं आणि भात. आणि ते पण इतकं, म्हणजे तिथले तांदूळ सुद्धा इतके छान असायचे ना, तुम्हाला इथं बासमती सुद्धा तेवढे चांगले मिळणार नाही, इतकं चांगलं तांदूळ. आणि मला भात खायची सवय. तर खरंच माझ्यासाठी कित्येक, हे सगळे मध्य प्रदेशचे आणि माझा जो ग्रुप होता ते चपाती खाणारे लोक, पण नंतर मला ते चपातीचा वगैरे त्रास व्हायला लागला म्हणून ती लोक म्हणायची दाल चावल बनावो म्हणायचे, आणि ते सुद्धा माझ्यासाठी दाल चावल खाल्ले, म्हणजे मला हेच कौतुक वाटतं. आणि त्या दिवशी त्या तिथं जेवायला बसलो, मग त्यांची ती मेन बाई होती ती बाहेर आली आणि म्हणाली, आणि सगळे हसत होते बरं का सगळे, म्हणजे काय चाललंय, तर ते म्हटले आपको पता है क्या क्या हुआ आज सुबह मैं नहाने के लिए गई थी, 4 परिक्रमा वासी आए, तो मेरी बेटी ने बोला, एक 4 वर्षाची मुलगी होती, तर बेटीने आके बोली परिक्रमावासी आए हैं, ते मुलं पण इतके संस्कारीने, बाबाजी चाय पीने के लिए आ जाओ, बाबाजी चाय पीने के लिए, भैयाजी चाय पीने के लिए, असं दारात उभे राहून हात मारतात मुलं. तसं ती त्या मुलानं बोलवलं, परिक्रमावासीना बोलवलेली 4 लोकांना. तर ती आईला सांगितली, मैया परिक्रमावासी आए हैं, मैंने चाय के लिए बुलाया. 4 वर्षाचीच मुलगी. तर 4 वर्षाचीच मुलगी बोलवली होती. तर त्यांची आई ठीक आहे म्हणाली, चाय केली, आता बोलवलंय. आणि त्यांचं काहीतरी 2-4 दिवसाआधी लग्न वगैरे मुलाचं झालेलं होतं, दुसऱ्या त्यांच्याकडे लग्नाचं होतं, ते पाहुणे वगैरे येणार होते, असं काहीतरी होतं त्यांच्याकडे. आणि चाय पिता पिता त्या मुलीने म्हटलं खाना खाने खाके जाना, आणि त्यांना खाना बनवेपर्यंत दुसरे परिक्रमावासी त्यांना या असं करून जवळजवळ 70 लोक झालेली होती ते, आणि ते करतच होते आणि ते वाढतच होते एकानंतर एकट्याला. आणि एवढी गोड मुलगी होती ना, तिचं जवळ एक हे होतं, पण कपडे वगैरे ती काही घातलेली नव्हती आधी, नुसतं एक निकर ते तेवढं घातलेलं होतं, आणि कब से बोल रे कपडे डाल नाही रे, कुछ नाही रे, ऐसे. 4 वर्षाचीच मुलगी होती. आणि त्याच्यानंतर तिला त्यांनी लग्नाचं होतं, सगळे पाहुणे आलेले होते, ते पाहुणे पण करून वाढत होते. असं म्हणजे आमच्या नंतर सुद्धा पाठीमागे आलेले बसायचे, जेवायचे, त्यांनी मग या जेवा म्हणायचे, गरम करायचे, रोज एवढ्याशा भांड्यात भात करायचे, ते भात संपायचं, परत दुसरं ठेवलेलं असायचं. असं करून त्यांनी सगळ्यांना, जेवढे परिक्रमा असेल सगळे त्यांच्या घरी जेवत होते. आम्हाला आधी वाटलं की हे आश्रमच आहे, ते कळाल्यानंतर असं वाटलं. तर त्या मुलीचे खरं पाय धरले आणि नमस्कार केला, आणि तिला मग ते फ्रॉक, पिंक कलरचा असा घेरवाला फ्रॉक घालून आणला, आणि ती इतकी सुंदर दिसत होती मुलगी. तिचा फोटो मी अजूनही बघतोय. ती अशी, म्हणजे ती मैयाच्या रूपात आली, एवढ्या परिक्रमावासींना तिनं खायला घातलं. मैयाची दर्शन तसं झालेलं आहे, प्रत्येक ह्याच्यामध्ये दर्शन झालंच, पण अमरकंटकच्या जवळ ह्या मुलीने एवढ्या लोकांना जेवण वाढलं, सगळ्यांचे पोट भरले, आणि पोटभर खाऊन दुसरं नंतर रात्री कुणाला मिळालं नाही तरी चालतंय, असं पुढचं जंगलचा रस्ता परत. म्हणजे त्या दिवशी मध्ये ती त्यांच्या आईने सांगितल्यानंतर खरंच आम्ही पाय धरून सगळ्यांनी नमस्कार केला त्या मुलीचं. तर सगळ्यांची हालत अशीच होती, किती हट्टेकट्टे असो काय असो, सगळे उन्हाने दमले होते, भूक पण होती, सगळं होतं, पण त्या मुलीने एवढ्या लोकांना जेवण दिलं, सगळं केलं.
आणि मग त्याच्यानंतर आम्ही ते दमगड पर्यंत, म्हणजे कसं तिथेही एवढं झालं, कसे बसे आज 7 वाजून गेलेले, हे सगळे पुढे गेले, आम्ही कुठेतरी कुणाकडे तरी थांबायचं का, आम्ही दोघी बघत होतो का, तर ते दोघांची अरेंजमेंट करत होते काही लोकांनी, पण बाकी सगळ्यांची करतात की नाही, पण त्यामुळे त्यांना जर असं म्हणजे मतभेद होतात असे. ते पुढे गेले, आम्ही गेलो, पाऊस यायला सुरुवात झाला आणि कुठेही ते मार्किंग दिसेना आम्हाला, दोघीच आम्ही, अंधार पडायला लागला, कोण सांगायला तयार नाही. ते म्हटलं व्हाईट, लाल मार्किंग असायची, व्हाईट मार्किंग, म्हटलं काय असू दे, नदमध्ये हर म्हणून आण जाऊयात. दोघी जोर जोरात ओरडत आणि कोणाला ऐकू पण येत नव्हतं का ते त्या पाऊस, त्या सागवानची झाडं त्याच्यावर टपटप पडत होता, त्यामुळे कोणाला काय कळत नव्हतं. अक्षरशः धोधो पाऊस यायच्या आधी आम्ही आश्रम मध्ये कसे बसे पोचलो. तिथं कोणालाही झोपायलाही जागा नव्हतं का, तर सगळ्यांना अमरकंटकला शिवरात्री दिवशी जल चढवायचं होतं. असं सगळे जे आम्हाला एवढ्या परिक्रमेमध्ये जे मधी मधी भेटले होते ना, सगळे ते मधी मधी थांबून त्या दिवशी तिथे, म्हणजे खूप लोकांची आमची भेट झाली त्या दिवशी. आणि मध्ये आम्हाला तर झोपायला जागाच होती, असं पाऊस एवढ्या जोरात त्या ह्याच्यावरनं, आणि थंडी इतकी त्यावेळेला. आणि त्या साधू लोकांचं एक त्यांना रूम दिलेले, ते म्हटले इथेच झोपा, असं पायातच आम्ही झोपलो वगैरे सगळं. दुसऱ्या दिवशी अमरकंटक फक्त काहीतरी 8 किलोमीटर पण नव्हता, आणि त्यामुळे सगळे रात्री त्या आणि तिथेही त्या साधू लोकांनी आम्हाला कपडे वाळत घालायला, ते लोक काही इतकी गोंधळ चाललेलं ना, त्या साधूंनी आम्हाला, त्या संत लोकांनी, म्हणजे त्यांनी आम्हाला त्या दोऱ्या बिऱ्या बांधून दिल्या कपडे वाळत घालायला वगैरे, असं छान झालं. आणि मग म्हटलं आता होणार आमचा अमरकंटक मध्ये, म्हणजे ते 2 परिक्रमा आणि हे 1 परिक्रमा असं म्हटलं. म्हटलं आता ती मैयाच हे त्या दिवशी 40 किलोमीटर आम्ही चाललेलो पहिले, म्हणजे जास्ती आम्ही त्याच दिवशी चाललेलो 40 किलोमीटर पर्यंत. पण अजिबात, म्हणजे ज्या रात्री आम्ही ज्या वेळेला जायचो ना, त्यावेळेला असं मरगळल्यासारखे सगळे पडलेले असतात. सकाळी 6 वाजता सगळे असे तरतरीत बॅग उचलून चालायला तयार होत. आणि मग ते जे तिथनं मग ते हे आहे दुग्धधान आणि कपिल तीर्थ, दूधधारा आणि कपिल तीर्थ आहे त्यामध्ये अमरकंटकला जायच्या रोडला. मग कपिल तीर्थच्या इथे आम्ही फोटो काढून घ्यायला थांबलो. तिथला मी फोटो तुम्हाला नंतर दाखवते. तर काका, मी आणि मोहिनी आणि परत ते बिलागर व्हायचा होते. आम्ही चौघांचा पुढे गेलो. काका आमच्या अशा पाठीमाग येत होते. तर मी काकाने म्हटलं, काका पाठीमागे नुसतं दगड आहे, म्हटलं पडशीला, आता अजून पाठीमागे जाऊ नका, पुढे थांबा, फोटो आला तर आला, नाही तर नाही, म्हणून मी म्हणाले. आणि त्याच्यानंतर ते फोटो काढला आम्ही. मग त्याच्यानंतर 2-3 दिवस आमचे गेले असेच. माझ्या आईचा फोन आला, अगं ते फोटो बघितलीस का? म्हटलं अगं मीच पाठवले तुला. अगं तू बघितलीस का त्यात? म्हटलं काय फोटो? आम्ही चौघांचा फोटो आहे. तर नाही, तिथं काकांच्या इथं शेजारी एक हात वेगळा दिसतोय मला. आणि खरोखर काकांच्या पाठीमागं कोणी नव्हतं. मी त्यांना म्हणत होते तुम्ही पडशीला, आणि काकांच्या असं सपोर्ट सारखं एक दंड घेतलेला हात आहे, 3रा हात, आणि आहे तो फोटो माझ्याकडे. म्हणजे ते 4 दिवसांनी आम्ही सगळ्यांनी म्हटलं, त्या दिवशी पण मला खूप हे वाटलं. अमरकंटकला त्या मुलांना कन्या हे करायचं असतं ना, तर त्या दिवशी माझ्याकडनं मी शिराचं केला तिथे चुलीवर पहिले, म्हणजे असं छान. आणि अमरकंटकला शिवरात्रीच्या दिवशी जल चढवून झालं आमचं. तो एक भाग, म्हणजे ते एक पूर्ण झालं. आणि आमच्या बरोबरचे सगळे पुढे गेलेली होती. आमचं जे स्लो चालणं आणि जे वेळेत चालणं, ते कुठंतरी आमचं ठरलेलं होतं की शिवरात्रीच्या दिवशी उगमात आपण ते जल चढवायचं आहे. तर ते झालं त्या दिवशी, शिवरात्रीच्या दिवशी. खूप छान ते पण अनुभव आहे. त्याच्यानंतरचं जे राहण्याचं आहे तिथं पण आपलं तेवढं, म्हणजे दोघे आम्हाला सगळे म्हणायचे, तुम्ही गेलं की काय त्यांना असं हे वाटतं का बघितल्यानंतर? आणि ते तसं लोक का वागायचे का, हे फक्त मैयाला माहिती आणि महाराजांना माहिती. आणि नंतर हार्द्याला जायचं होतं, हार्द्याचं झालं. हार्द्याला पण असंच, मग ते हे लोक नदी किनारे गेले, आम्ही हार्द्याच्या रोडने गेलो. त्यावेळेला आम्हाला 8 दिवस आधी आम्हाला रुपेश भेटलेला होता ना शुलपाणीमध्ये, आणि अण्णा.
हं. 8 दिवस आधी आम्हाला भेटले हं. आणि त्यांच्या बरोबर आमची कंप्लीट झाली हे. हरदा नाही ही पूर्ण म्हणजे परिक्रमा. हरदापासून हं. परिक्रमा पूर्ण करायच्या वेळेला शेवटच्या वेळेला सुरुवातीला भेटलेले होते शिलपाडीमध्ये हं. आणि शेवट ते आमच्या बरोबर अच्छा, होते अच्छा. आणि हे काका वगैरे नंतर आले, ते नदी वाटेने येत होते. तर हरद्याचं पण असं आहे ना, महाराजांनी इथं कसं थोरला राम आहे हो. तसं हरद्याला पठ्ठावी राम आहे, महाराजांनी स्थापित केलेला. हं. तर तिथे मला जायचंच होतं. हं. ते एक ओढ आपलं माणूस म्हणते ना हं. आणि तिथं पण असं झालं त्याच्या आधी हरद्याच्या आधी एक ठिकाण आहे, ते गुरणी काय असं एक नाव आहे तिच्या गावाचं. तर तिथे पेट्रोल पंप मध्ये राहायला गेलं वगैरे सांगितलं, तिथं बघितलं तर पेट्रोल पंप मध्ये अगदी एवढाच सगळा. म्हटलं इथे झोपायचं कुठे, काय करायचं, कसं राहायचं काय, आम्ही असे बघत होतो. ते गोखले काका वगैरे आहेत ना यांचे ते भेटलेले, त्यांनी फोन केला होता. तर तिथले ते म्हणजे तुम्ही नदी किनारी का नाही आला, आम्ही नदी किनारी आमचा आश्रम आहे. म्हटलं अहो मी रोडला आलोय आता, मी पोहोचलो इथे. तर तुम्ही टिमर तर नाही, मग त्यांनी म्हटले असं नाही, मग असं पुढे जावा, मग तिथे तुम्हाला एक आश्रम तर कुठेच नव्हते. एक तर आधी 1 किलोमीटर होती आणि नंतर मग आम्ही आलेलो होतो, मग गावाच्या पुढे तुम्हाला पेट्रोल पंपपर्यंत जायला लागेल. मग आमचं चालणं जवळजवळ 25चं 30, 30चं 35 असं व्हायचंच. म्हणजे त्यांचं ते लिहिलेले असायचे. आम्हाला वाटायचं 1 किलोमीटर एवढं लांब असतं का असं वाटायचं. आणि तिथे गेलो तर तिथे पायगुडे असं त्यांचं काहीतरी नाव आहे, त्या पेट्रोल पंपच्या मालकाचे महाराष्ट्रीयनच आहेत. तर त्या महाराजांनी म्हणजे जे नदी किनारे जे होते, कुठलं तो छोटी चिपानेर म्हणून आहे. तर ते छोटी चिपानेरला पण आमचे ते पृथ्वीराजचे ते येणार होते. तर त्यांनी तिथून ते जवळ आहे तसं चिपानेर, ते ब्रिजवरनं आलं ना की त्यांना ते सगळं जवळ पडतं. तर ते तिथं जायला सांगितलं, पण आम्हाला हरद्याला जायचंय असं त्यांना सांगितलंच होतं आधी. तर त्या टिमरणीमध्ये त्यांनी आमचं म्हटलं आता काय असेल ते असेल, ते आता इथं बसायला तरी म्हणजे टेकायला तरी जागा मिळाली ना, हे खूप महत्वाचं असतं. तर ठीक आहे, आम्ही तिथलं मग सगळं झाडून घेतलं, मी सगळं केलं स्वच्छ. आपण स्वच्छ आपण राहायचंय म्हटल्यानंतर आपल्याला तिथं करायला पाहिजे. आणि त्यांच्याकडे ते व्ह्यू कॅम वगैरे सगळं होतं, पेट्रोल पंप होतं बाजूला. म्हटलं आता रात्रभर पेट्रोल पंपचा असा आवाज असणार आहे, सगळं ठीक आहे म्हटलं, काय असेल ते असेल. तोपर्यंत त्यांनी काय त्यांना कळालं, त्यांनी त्या पायगुण्यांना फोन केला. मग पायगुण्यांचा फोन आला त्या तिथल्या माणसाला. मग ते म्हणते तुम्ही आमच्या घरी या. त्यांचं घर तिथून परत आणि 2 किलोमीटर आत. म्हटलं आता काय करायचं, जायचंच आता. त्यांनी आता बोलवलेत म्हटल्यानंतर काय करायचं. तर खूप मोठा वाडा त्यांचा, ते पाळेदा वगैरे असं म्हणतात ना, तसं त्यांना तो वाडा मिळालेला होता पेशवेच्या वेळेला. तर त्या वाड्यात त्यांनी वरती त्या वाड्याच्या इथं लिहिलेलं होतं श्रीराम. म्हटलं श्रीराम लिहिलंय, म्हटलं हे बहुतेक असणार आहे गोंदवलेंचं. घरात गेलो, त्यांच्या मिसेस खूप मोठा बंगला त्यांचा बांधलेला होता. तर त्यांनी एक त्यांचं बेडरूमच दिलं आम्हाला झोपायला वगैरे. आणि कपडे सुद्धा त्यांनी वॉशिंग मशीन मध्ये घालून आणि तुम्ही स्वच्छ धुवून घ्या वगैरे सगळं सांगितलं. ते झालं, जेवणाचं झालं, सगळं झालं. मग बोलता बोलता कळलं की त्यांच्या सासूबाई आहेत त्या रामदासी महाराजांचं खूप करायच्या. मग आम्ही विचारलं, इथं श्रीराम लिहिलेलं होतं आणि तुमच्याकडे असं नाही, आमच्या सासूबाई महाराजांचं करतात. तर महाराजांनी कसं आम्हाला तिथपर्यंत जाऊन पोहोचवलं त्यांच्या घरामध्ये. आणि त्यांच्याकडं त्यांचा देवाऱ्यामध्ये सुद्धा फक्त महाराज आणि हे असं सगळं एवढंच 2-3 असतील. खूप सुंदर म्हणजे तिथेही महाराज आम्हाला बरोबर म्हणजे त्यांच्याकडे खूप छान हे करून घेतली. खूप छान लोकांची ओळख झाली तिथनं. त्याच्यानंतर मग आम्ही हरद्याला कसं जायचं वगैरे हे करून आम्ही हरद्याला आलो. त्याच्या आधी नर्मदापुरम माहिती आहे, त्या टिमरनी हरद्याच्या आधी नर्मदापुरम मध्ये पण गोखले काकांनी कोणाला ते सांगितलेलं म्हणून ते मोने म्हणून आहेत आपली महाराष्ट्रीयन फॅमिली, जवळजवळ 75 वर्षापासून ते नर्मदापुरम मध्ये राहतात हौशंगाबादला. आणि ती लोक अशी करत होते ना की 8 दिवस आधीपासून फोन सुरुवात त्यांची की तुम्ही या आमच्याकडे, तुम्ही या आमच्याकडे.
पण त्यांच्याकडे गेल्यामुळे काय झालं म्हणजे हे तर फेवर तर ते सोडच म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी आम्ही काय म्हटलेलं की ऊन फार लागतं आणि उन्हाने असं त्रास व्हायचं. मग ती काय म्हणाली दही मिळालं तर म्हणजे रात्रीचं कसं दही खायचं, दुपारी मिळालं पाहिजे असं मी म्हणाली. तर आता दुपारी आम्हाला कोण देणार असे आम्ही दोघी. तर त्यांच्या घरी गेल्यानंतर सगळं वाढलं. त्यांनी असे बसले आणि आम्हाला सगळ्यांना असं बसवलं. आम्ही 4-5 जण, अण्णा, रुपेश, परत ते अजून एक काका होते जळगावकडचे, ते जालनाचे. तर ते असं सगळे आम्ही बसलो. तरी सगळ्यांना एकसारखं ट्रीटमेंट असतं, हे नाही कसं नाही. तर ते छान वाढलं वगैरे सगळं. मग ते हे वाढायचं राहिले म्हणून एक भांडण ठेवलं. तर त्यात दही आम्ही दोघी एकमेकाला हात टाळ्या वाजते. म्हटलं दही मिळालं पहिल्या दिवशी रात्रीच. का हसायला तर आम्ही रात्री असं बोललेलो होतो की आज आम्हाला मैयांनी दही दिली. पण त्यांच्याकडे गेल्यामुळे काय झालं की तिथे एक आश्रम आहे. त्या महाराजांचं नाव मला आठवत नाही, पण ते खूप ते महाराष्ट्रामधून इकडे आलेले होते. तिथं भूतांचं खूप काय काय होतं, पण ते तिथे राहिले आणि त्यांचं तप वगैरे केलेला स्थान आहे तो. तिथे महाराष्ट्रीयन नाशिकचेच एक गुरुजी असतात, ते तिथं त्यांचं देऊळ आहे म्हणजे महाराजांचंच. मग तिथे गेलो आम्ही. नर्मदापुरम म्हणजे सगळे घाट वगैरे बघितले. तिथून एक दत्त मंदिरात तुम्ही जाऊन राहा म्हणाले. आम्ही तिथून जाऊन दत्त मंदिर मध्ये नाही, तिथं खूप छानच आहे, तिथं तुम्ही जायलाच पाहिजे, नदी किनारी आहे अगदी बुधनीच्या समोर. मग तिथे गेलो. तिथं दत्ताची आरती वगैरे खूप म्हणजे छान असं वाटणारं ठिकाण. म्हणजे आमचं परिक्रमा म्हणजे असं हे गेलं असं नाही वाटलं आम्हाला, वर्थ तसं. आणि त्याच्यानंतर जे नर्मदापुरमचा हा भाग, नंतर मग हरदा, तर ते टिंबनीमध्ये पायगुडेंच्याकडं झालं सगळं. आणि तिथून हरद्याला आलो. हरद्यामध्ये पण ते तिथं गोडबोले म्हणून आहेत गुरुजी. त्यांनी पुस्तकामध्ये लिहिलेलं आपल्या प्रवचनमध्ये इंदोरकरांनी ते तिथं इंदोरकरांचं ते पूजा वगैरे करतात, त्यांचे ते वंशज आहेत त्या हरद्यामध्ये. तर त्यांच्याकडे जेवायलाच सांगितले होते. पण त्याच्या आधी असं काय झालं, तिथे गेल्या हरद्यामध्ये इतके सेवा करतात ना लोक, गेल्यानंतर चहा घ्या, हे घ्या, ते घ्या. ते अगरवाल म्हणून एक फॅमिली आहे, ती सगळ्यांना जेवण आश्रमचा हे वगैरे सगळं केलेली असते. त्यांनी नाही आत याच मग आत गेल्यानंतर नाही आम्ही जेवायला तिथे हरत्याचे मंदिर महाराजांच्या इथे जाणार आहे. वो महाराज का, वो महाराष्ट्रीयन में बहुत है उनका, हमने बहुत सुना है उनके बारे में, आप उधर जा रहे क्या? ठीक है, बाल भोग तो कर लो. म्हणजे थोडस त्यात कसं व्हायचं, मधी लोक फळं द्यायची, म्हणजे संत्री द्यायचे, कलिंगड द्यायचे, मधी म्हणजे एक काकडी दिली, एक हे दिलं, ते दिलं. आणि मला काय एवढी फळं खायची आवड नाहीये, तर मला सगळे म्हणायचे, मी म्हटलं नाही फळ खाऊन कसं राहणार असं वाटायचं मला. आणि मी म्हणायची मला फक्त फळामध्ये हापूस आंबा एवढाच आवडतो. नेहमी असं व्हायचं आमचा विषय, हापूस आंबा असली तर खाते, असं हे करायचे. आणि मी कोकणामध्ये प्रॅक्टिस केलेली होती ना, तर तिथला तो हापूस तर खूपच छान. मग असं आमचा विषय असं कोकणातला हापूस असं असतो, रत्नागिरीचा असं असतो वगैरे सगळं. ते आम्हाला दिले सगळे, खायला बसलो. आमचं खाऊन झालं तोपर्यंत त्यांच्या मिसेस आल्या. अरे बालभोग क्यों कर रहे हो, भोजन करने को नहीं होता क्या, भोजन कर लो. मग त्यांनी सांगितलं असं असं ते मंदिरात चालले, राम मंदिरला, आणि तिथं ते भोजन करणार आहेत. तर फिर क्या, वो रत्नागिरी से कल हापूस आया है, वो देना नहीं क्या? म्हणजे काय आता ह्याला म्हणायचं. शेवटच्या 8 दिवसात तिनं ते रत्नागिरीचा हापूस, सेम क्वालिटीचा हापूस मला खायला दिला. तर सगळे असे माझ्याकडे बघायला लागले ना, खाता हापूस. त्यामुळे आता सर पोहे मिळाले नाही, दुसऱ्या क्षणाला पोहे, दुसरं काही असं मनात आलं ना की ती पूर्ण व्हायचीच कुठलीही गोष्ट. म्हणजे हे एक म्हणजे आम्ही बघितलं ना, खरंच बाईके गए. आणि ते पट्टाभिरामांच्या तिथं मग त्यांनी सगळी हिस्ट्री सांगितली. महाराज तिथे जायचे, महाराजांनी नर्मदा परिक्रम केलेला आहे. तर त्यांनी इतकं, मग ते मला असं वाटलं की महाराजांचीच हे होती की मला घेऊन परिक्रमा करायची, असं त्यावेळेला जाणवलं मला. आणि तिथं त्यांनी मग ते सगळं मूर्ती वगैरे खूप सुंदर आहे, खूप सुंदर राम आहे. आणि महाराजांच्या लहानपणीचा फोटो आहे तिथे, पादुका आहेत त्यांनी वापरलेले. आणि महाराजांच्या मेन म्हणजे
ते आनंदसागर महाराजांनी आनंदसागर महाराजांचं पण तिथं ब्रह्मानंद महाराज, तर आनंदसागर महाराजांचं तिथं काहीतरी म्हणजे त्यांची मृत्यू तिकडे झाली का काय माहिती, महाराजांच्या अस्थी तिकडे घेऊन गेलेले आहेत हरद्याला. मग हे सगळं ऐकल्यानंतर इतकं बरं वाटलं, गुरु शिष्यांची ती एकत्र केली आणि ते हरदा. मग ते मी तुझ्या बरोबर येतो असं, आणि मग ते इतकं बरं वाटलं. आणि तिथं गंमत, तिथला म्हणजे अनुभव सांगते मी तुम्हाला. मी मधून मधून दादांना रोज काय आपण सांगणार म्हणजे मधून मधून मी दादांना मी असं आहे, शूलपाणी झालं, हे झालं असं सांगायचे. मंडलेश्वरचं पण सांगितलं होतं. त्या दिवशी मी घरी फोन करत होते, व्हिडिओ कॉल करत होते. हे बघ इथे महाराज आहेत, म्हणजे आपण सांगतो ना आपले लोक भेटले की कसं इथे महाराज आहेत, इथे हे आहेत, तिथं ते आहेत असं. तर ते काय झालं, माझा व्हिडिओ कॉल दादांना लागला डायरेक्ट. राम मंदिराचा मी फोटो असं हे धरलेले होते आणि डायरेक्ट फोन दादांना. मला म्हणजे एकदम माझ्या ते वेळ अमेरिकेची झोपायची वेळ ना, आणि बघितले फोन बंद पण करता येईल ना, आणि तरी मग नंतर मी बंद केला. आणि म्हटलं पहिल्यांदा म्हटलं मी काहीतरी म्हणजे कसं काय केले असणार वगैरे, पण नंतर म्हटलं बहुतेक महाराजांची इच्छा असेल किंवा दादांना ते हे करायचं असेल तिथं असं वाटलं. तरी मी मग दादांना सगळं लिहून काढलं. दादा म्हटलं असं माझ्याकडे चुकून झालं वगैरे. पण दादाने आता म्हणजे नंतर ते आमचं सत्संग असताना दर रविवारी, तर त्यात त्यांनी म्हणजे चुकून वगैरे काही नसतं, योगायोग काही नसतं, हे घडणार असते. आणि त्या दिवशी म्हणजे मला खूप म्हणजे आनंद झाला. म्हणजे दादांच्याकडं तिथपर्यंत पोचायला पाहिजे ही महाराजांची इच्छा होती का माझ्याकडे. ते एक छान वाटलं तिथनं. म्हणजे सगळे हरद्यामधनं निघालो, मग काय ह्याच्या रोडवरनं चालत चालत त्या लोकांचं तर मी काय सांगू तिथलं. खूप म्हणजे असे इतके प्रेमळ लोक, इतके संस्कारी, घरातला एक एक माणूस देखील असं सेवाभाव आणि भक्तिभाव जे आहे ना, असं ओसांडून वाहत असतं म्हणतात ना, तसा प्रकार आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेला मी प्रत्येक ठिकाणी जेवले की म्हणायची की मला अशीच भावना घरी गेले की उद्या माझ्याकडे मी सुरुवातीला पण म्हणजे कसं कोण आलं की मी म्हणायची महाराज आले जेवायला, तर मी महाराजांना वाटते, म्हणजे मनात काहीही आलं नाही पाहिजे म्हणून. आणि त्यावेळेला पण मला असंच वाटायचं, महाराज आणि मैयाला मी म्हणायची मी घरी गेल्यानंतर मला असंच सगळ्यांची सेवा करायची, तू मला एवढं मला तू कृपा कर माझ्यावर की मला कधीही मनात काही आलं पाहिजे. आणि जेवढे लोक येतील तेवढी असं इथं कसं मन मोकळेपणाने भक्तिभावाने ही लोक वाढतात, कोण कोणाचं माहिती नाही, काही नाही, कुठले आलेत काही माहिती नाही, कुठेही आम्ही कोणाच्याही घरी कशीही राहिलो तर इतकं प्रेम दिलंय ना, तर एवढं प्रेम मला असं माझ्याकडनं तेवढं तू करून घ्या असं म्हणायची. आणि नंतरचा स्टेप काय असं होता माझा तर हे झालं, दत्त जयंती झाली, नर्मदा जयंती झाली, नंतर अमरकंटकचं शिवरात्र झालं. आणि आता वयाने कसं पूर्ण केलं, पाडव्या दिवशी माझं परिक्रमा पूर्ण झाली, मी ओंकारेश्वर पोहोचले. वा, सुंदर. हे तर म्हणजे अक्षरशः म्हणजे लिहून ठेवण्यासारखं, आयुष्यात न विसरण्यासारखी गोष्ट आहे. तर मैयाला जे करायचं होतं तर ते सगळे आमच्याकडे आधी जे पोचलेले होते ना, ते म्हटले अरे तुमच्या बरोबरच यायला पाहिजे होतं. आणि काही लोकांची आमच्या बरोबरची पूर्ण झाली, काही लोकांची नाही झाली. आणि जे शेवटचं पण नंतर मग जरा असं थोडंसं म्हणजे सगळे खूप सांगायचे की खूप लोकांचे असे झाले की अगदी शेवटच्या क्षणाला, म्हणजे अगदी 4-5 दिवस आहेत, 15 दिवस आहेत, 10 दिवस आहेत, खूप लोकांचे ऍक्सिडेंट झाले, खूप लोकांचे प्रॉब्लेम्स आले, खूप लोक कोमामध्ये गेले. आणि म्हणजे अगदी शेवटला ते सनावद म्हणजे 5 किलोमीटर पण नाही ओंकारेश्वर. तिथं एक पुण्याचेच एकटे असं ते माझ्या हेल्प रायडर ग्रुपमध्ये आम्ही कोरोनामध्ये सगळ्यांना हे करत होतो ना, त्याच्यावर आलेलं ह्या माणसाला यांनी नर्मदा परिक्रम करायला गेलेले 5 किलोमीटरवर त्या हॉस्पिटलमध्ये आहेत वगैरे कोमामध्ये. म्हणजे असं इतकं मग त्यामुळे थोडंसं वाटत होतं, भीती वाटत होती. आणि मग प्रत्येक वेळेस मग मी म्हणायचे महाराज आहेत, चला महाराज तुमच्यासोबत येते, तुमचा हात धरून येते, असं म्हणजे अगदी लहान मुलांच्या सारखं. आणि महाराज ते म्हणजे घेऊनच जायचे. ते तसं दादा असायचे एका बाजूने, दादाला थोडंसं कमरेचा त्रास आहे तर ते बेल्ट बांधतात, ते
पण फारसं मी असं बघितलं नव्हतं. पण मला समोर ते बेल्ट बांधलेले दादा पुढे चालायला लागले, श्रीराम जयराम जय जयराम म्हणत. आणि बाजूला ह्या बाजूला महाराज आहेत. नर्मदा मैया खरं उजव्या बाजूला असते, पण मला नेहमी ती माझ्या या बाजूला असायची असं वाटायचं. आणि ती चालली आपली छान सुंदर अशी दिसणारी. हे म्हणजे पूर्ण परिक्रमेमध्ये म्हणजे असं काही काही अजून अशा गोष्टी आहेत की ते संपतच नाहीत. सांगितले असे अनुभव आले. त्या दिवशी सुद्धा असं झालं, 8 किलोमीटरच 8 का 10 किलोमीटर होता प्रवास. ते पहिल्या दिवशी जिथे राहिलो आणि त्या दिवशी जिथे राहिलो होतो ना, तर तिथं एक 4 दिवस आधी मी म्हटलं ना, शूज माझे अगदी नर्मदापुरम पर्यंत खूप छान होते. नंतर मला सगळे म्हणायचे इतके फाटलेत तर कशी घालती, पण मला त्यात कम्फर्टेबलच वाटायचं म्हणून मी तेच घालायची. आणि मग नंतर मला म्हणजे फार मोह ठेवून आता एवढं सगळं देऊन टाकलेलं आहे, किती काय काय सगळं दिलेलं आहे आणि एवढ्याशासाठी आपण कशाला हे करतोय. ती म्हणलं नाही द्यायचं आता. मग ते तिथं नर्मदापुरम म्हणजे चांगल्या गावात सोडूया. मग तिथे ती आपली पण ओढ असते ना, परिक्रमा माझ्या शूजनी पण केलेले आहेत आणि त्यांनी मला इतके साथ दिलेत. आणि त्यावेळेला मला पाय दुखत होतं आणि म्हणजे अगदी म्हणतात ना, तुम्हाला काहीच नाही. ज्या दिवशी अश्वत्थामाचं तुम्ही जे तर सुरुवातीला 4 दिवसात पाऊस जे झालेला होता त्यावेळेला आमचे शूज जे होते, मी 2 जोड शूज घेऊन गेले होते. 2 जोड लागतात म्हटल्यानंतर मग 1 जोड जे घेऊन गेलेलो होतं ते खूप भिजले होते पाण्याने. तसल्यातच मी चालवत होते पायाला, त्यामुळे सगळ्यांनाच फोड आली. पहिल्यांदाच एवढं चालतंय म्हटल्यानंतर असे टम फुगलेले पाय वगैरे. तसल्यातच ते शूज मधनं मी चालत होती. कशी चालत होती माहिती नाही, नर्मदा मैया आणि महाराज घेऊन जात होते. आणि ते मांडव गुफा मार्कंडेय मंदिराच्या आधी कटोरा म्हणून गाव आहे, तर तिथे बालभोगसाठी आम्ही थांबलो होतो. तर तिथे आम्ही असेच असा कट्टा होता, तिथे बसलेलो होतो. बालभोग वगैरे केला, ते पुण्यातून वगैरे सेवाकरी वगैरे आलेले होते. तिथं एक ते म्हणजे सुरुवातीला खूप असतं हे, तुम्हाला औषध पाहिजे का, तुम्हाला हे पाहिजे का, तुम्हाला ते पाहिजे का, खूप विचारतात वगैरे सगळं. आणि कसं मनामध्ये होतं ना, आम्ही डॉक्टर आहे आणि औषधं होती सगळी. तर ते माझ्या बाजूलाच ते असं देत होते आणि ते सारखं म्हणत होते, तुमच्या पायाला फोड आलाय का, तुमच्या पायाला फोड आलाय का, आणि तेल आहे माझ्याकडे, तेल आहे. काय एवढं डोक्यात नाही आलं. आणि आमच्या बरोबर सगळे जे होते ते म्हणजे बालभोग घेऊन सगळे, कोण कशाला थांबतं ना. तर आम्ही नाही काय नाही, मी शूज काढलीच नव्हते. नाही काही नाही असं. आणि कंटिन्यू बरं का, तुमच्या पायाला फोड आलाय का, तुमच्या पायाला फोड आलाय का. तर मग शेवटी म्हटलं हो, तर दाखवा जरा असं. आणि त्यांनी बघितलं तर त्यांनी डोक्याला असा हातच लावला, का तर अपसेस झालेलं होतं, पस होतं, फोड आलेली दोन्ही पायाला अशी एवढं सगळं. म्हटले धन्य आहे, म्हटले तुम्ही चालताय कसे, मैया चालवती की काय तुम्हाला, असं विचारलं. माताजी काय म्हणाले, ते मराठीच बोलत होते. म्हणजे काय चाललंय, म्हणजे असं चालताय तुम्ही. आणि त्यांनी मग मोहिनी, माझी आणि मोहिनीची सुरुवात तिकडूनच, म्हणजे जवळ आम्ही कसे. तर तिच्या पण पायाला फोड आलेली होती. मग ते माझं साफ करायला बसले, ते घाण ब्लड निघालं, पस निघालं, सगळं काढलं त्यांनी, सगळं स्वच्छ क्लीन केलं पाय. आणि खूप मी म्हटले जरा लगेच करा, आमच्या बरोबरचे सगळे गेले होते सगळे पुढे. तर काय काळजी करू नका, सगळ्यात आधी तुम्ही दोघी पुढे जाताय की नाही बघा, असं त्यांनी सांगितलं बरं का. ह्या सगळ्यांच्या बरोबर म्हणताय ना तुम्ही, अजिबात गडबड करायची नाही. आणि त्यांच्याकडे कसला तरी तेल होतं, ते सगळं साफ करून घेतलं आणि तेल लावून त्यांनी पायाला इतकं छान मसाज केलं, सगळं केलं. मी म्हटलं तेल देणार का, तर नाही हे तेल देत नाही आम्ही. म्हटलं आता तेल देत नाही म्हटलं, त्याला काय म्हणणार, तुम्ही खोबरेल लावा. तर ठीक आहे म्हणते. मग मी माझं सगळं ते साफ झालं, सगळं करून घेतलं. मग परत नाही आता काय होणार नाही असं सांगितलं बरं का त्यांनी. नंतर मग मोहिनीने पण करून घेतलं. आणि त्याच्यानंतर 1-2 दिवस ते मांडव गुफा, शालिवार वगैरे सगळं झालं. त्याच्यानंतर चालत होतो. तर तिथे माझ्याकडे मी स्लीपर वगैरे काही घेतलंच नव्हतं, का तर वजन वाढतच चाललेलं ना माझं, मी सगळं रिकामीच करत होते. तर मी म्हणजे एक स्लीपर घेऊया आपण, का तर आपण उतरल्यानंतर आपल्याला बाथरूमला जायचं म्हटलं तरी खूप लांब जावं होतं आणि खडे असतं. तर मग घेऊया म्हटलेले.
म्हटलं थोडं ते ओपन ठेवायला तरी पाहिजे वगैरे. आणि त्याच्यानंतर मी तेल लावून त्या दिवशीपासून मी तेल लावून कायम मसाज केला. आणि तिसऱ्या काय चौथ्या दिवशी ते सगळे जे फोड जे गायब झाली ते इथपर्यंत मला एकही फोड नाही का काही नाही, माझे पायला कट नाही पडला, काही नाही. अगदी म्हणजे असं ह्याच्यासारखं पूर्ण कुठेच फुटलेलं नाही पाय, काही नाही. हे म्हणजे कसं मला असं फुलांच्या सारखं अलगद घेऊन जाऊन महाराजांनी मैयाने अलगद परत आणला की काय ह्याचा. आणि नंतर मग मला कळालं की अश्वत्थामा तिथं एकतर तेल मागतो नाहीतर पायाला तेल लावतो. त्यांच्या बुकमध्ये पण हे नंतर जरा म्हटलं त्या रूपात म्हणजे त्या डॉक्टरच्या रूपामध्ये त्यांनी येऊन का तर एवढ्याने बरं होणार असं मला काय वाटलं नाही. का तर नंतर मात्र मला काही नाही. आणि इव्हन आम्ही वारीला जरी गेलो एक दिवस तर असं सगळे काळे सगळं डाग पडलेले असतात ड्रेसचा सगळा पूर्ण, पण काहीही नाही. मी हाय तशी गेले, हाय तशी. उलट माझं तेज वाढलेलं होतं चेहऱ्यावर. मी आल्यानंतरचं जे चेहरा बघितलं ना तर फक्त वजन माझा 15 किलो कमी आला तरी माझं काही म्हणजे दुसरं विकनेस आला मला. म्हणजे वजन कमी झालं, मला थोडासा विकनेस आला, म्हणजे पोटाचा त्रास जरा झाला. पण त्यातून मी चालू लागले. पण फक्त शेवटच्या नर्मदापुरम नंतर माझ्या पायाला हे टाचेला सूज यायला लागली. सूज म्हणजे तुम्ही बघितलं, मला त्या सोबतचे रुपेश आणि अण्णा वगैरे बघितलं ना तर त्यांना पण असं वाटेल की एवढ्या सूजेत चालते कशी. 30-30 किलोमीटर मी चालत होते आणि असं पूर्ण लाल झालेलं होतं टाच. सूज होती. फक्त महाराजांनी मैयाने म्हटलेले की मला एवढं व्यवस्थित तुम्ही पूर्ण करून द्या. आणि फक्त माझ्या माहेरकडून किंवा माझ्या सासरकडून कुणीही नर्मदा परिक्रम केलेला नव्हता. आणि मी ह्या दोन्ही घरामधनं मी पहिल्यांदा परिक्रमा आले. आणि मैया तुझ्यावरची आणि महाराज तुमच्यावरचा विश्वास कोणालाही ढळू देऊ नका असं मी म्हटले. की म्हटलं मला एवढं तुम्ही का तर ते ऍक्सिडेंट, काही जे मृत्यू झाले, काही हे झाले सगळं ऐकल्यानंतर ना तर खूप लोक परत गेले. अगदी शेवटच्या शहराला परत गेली. असं सगळं झालेलं आहे. म्हणजे अगदी पूर्ण आधी गेले त्यांचं काही वाटत नाही, पण अगदी जवळ आल्यानंतर असं झालं की मग वाटतं. तर मग असं वाटत होतं की नाही पूर्ण होणार हे तरी वाटायचं, पण तरी मनात कुठंतरी थोडस वाटायचं की नाही मैया तू बघ, म्हणजे तुझ्यावरची विश्वास लोकांचा ना अजून दृढ होते की एवढं माझी छान तू परिक्रमा करते हे पूर्ण करून घे. त्या सोमवती अमावस्या होती पहिल्या दिवशी. दादा गुरु सुद्धा आमच्या सोबतच होते. त्यांनी खूप पुढे जाऊन सुद्धा म्हणजे ते असं मॅनेज करतात ना. आणि जिथे जिथे आम्ही जायचो त्याच्या पहिल्या दिवशी अरे दादा गुरु इधर ही रह गए, इधर उनको रहने के लिए दिया था, आणि तिथे आम्हाला राहायला द्यायची. तर ते एवढं मस्त वाटायचं ना. तर त्या दादा गुरूंची भेट होणं. मग त्याच्यानंतर त्या सोमवती अमावस्याला त्यांचा पोचायचा प्लॅन सगळ्यांचा. त्यांच्याबरोबर जवळजवळ 500-600 लोक. आणि त्यामुळं सगळ्यांचं तिथं मध्य प्रदेशमध्ये आणि म्हणा कुठेही म्हणा सोमवती अमावस्या म्हटल्यानंतर नर्मदा मैयाचं स्नान आणि ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या इथलं स्नान हा खूप महत्वाचा असतो. तर त्याच्यासाठी लोक सगळे तिथे जातात. तर आम्ही 8 किलोमीटर आधी म्हटलं आपण राहायचं. आणि आपण उद्या पाडवा आहे पोचू पाडव्याला असं ना. तर त्या दिवशी पण माझा पाय म्हणजे उचलून मला ठेवता येत नव्हतं अक्षरशः. तर तशातच मी गेले. थोडस त्याला ते झेंडूबाम वगैरे लावला आणि म्हटलं काय असेल ते मैया करून घेईल वगैरे. तिथं जे पहिल्या ठिकाणी आम्ही जिथे राहिलो होतो तर तिथं त्या म्हणजे देवळामध्ये तर तिथंही त्या दिवशी समोरच्या घरामध्ये त्यांनी आंघोळीला वगैरे सगळी सोय केली आमची. परत त्यांनी म्हणजे खूप छान हे दिला, आंघोळ वगैरे केली. गरम गरम पाण्याने आंघोळ, गरम पाणी करून दिलेले होते बॉयलरचं. इतकं तुम्ही आंघोळ करा वगैरे सांगितलं होतं. पाडव्या दिवशी बघा ना आंघोळ इतकी छान झाली. आणि ते सगळं म्हणजे आता डोक्यावरनं वगैरे करायचं का तर आज पाडवा आहे. म्हटलं पाडव्याला आपण पोचतोय ह्या उत्साह. तो पाय सुचलेला ते तो दुर्लक्ष करायचा. महाराजांना आणि दादांना म्हणजे बॅग उचलताना रोज म्हणायची महाराज चला सोबत आहे मी. आणि दादांना म्हणायची दादा आहे हा मी सोबत. मैया नर्मदे हर म्हणायचं आणि चालू लागायचं. असं त्या दिवशी नमस्कार केला आणि मग निघायलो आम्ही. रस्ता तिथला पण अगदी म्हणजे शेवटचं शूलपाणी. शेवटचं शूलपाणी अगदी खूप म्हणजे असं होतं ना. मग त्यावेळेला अण्णा जे मी म्हणत होते ना रंगनाथन म्हणून 30 वर्षाचाच मुलगा. त्याचे
म्हणजे आई वडील वगैरे नव्हते, असं म्हणजे मध्येच गेलेले 14 वर्षाचे असताना वगैरे. तो सुरुवातीला होता आणि नंतर मग त्यांनी काय केलं, मी सगळ्यांना म्हटलेले माझ्यासाठी कोणी थांबायचं नाही, मी माझ्यासाठी अडून कोणी थांबायचं नाही, मी तुम्ही कुठे जाणार आहे, कुठे पोहोचणार आहे एवढंच सांगा, मी हळूहळू का होईना मी पूर्ण करेन. माझी ती जिद्द माझी पूर्वीपासून आहे, मी एकदा करते म्हटले ना ते मी पूर्ण करते. आणि ते त्या सगळ्यांना माहिती होतं, मोहिनीला माहिती होतं, ही येतो म्हटली ना तिथपर्यंत येते. तर रुपेश हे सगळे पुढे गेले, पण अण्णाने मात्र मला 4 दिवस अशी साथ दिली आहे ना, किती म्हटलं तरी नाही, मैया ने मुझे इतना समाधान दिया है और मेरे मैया ने बोला है वो मैया बोल रही है की मैं आपके साथ राहू. आणि मी किती हळू चालते त्याच्या हळू पाठीमागेच माझ्या, असं मुलासारखं त्यांनी मला पाठीमागच थांबून माझ्या बरोबर तो शेवटपर्यंत होता. आणि त्यात म्हणजे खूप छान, म्हणजे पाडव्या दिवशी पोचले असे डोळ्यातनं व्हायला लागलं पाणी वगैरे, सगळ्यांना ते सांगितलं. त्यात 2 मी गोष्टीमध्ये आता माझ्या लक्षात आले ते सांगते मैयाचे. मांडवगड न विसरण्यासारखं आहे हे. मांडवगडला आम्ही चढली, सगळं मांडवगड राणी महल वगैरे पाहिलं, सगळं झालं. तिकडून खाली उतरायला डोंगरच, म्हणजे वर्स्ट डोंगर, म्हणजे शूल पाणीमध्ये सुद्धा तसला डोंगर नव्हतं. आणि इथे आम्ही दोघीच होतो. म्हणजे असं उभं राहिलं ना असं चक्कर येते, असं वरतून खाली बघितलं ना चक्कर येते, अशी एवढीशी रोड. त्याच्यानंतर जे दगड, नुसतं ते रोडच नाही, नुसते दगड वगैरे. आणि इतके परिक्रमाचे जातात, का करत नाहीत काय कळत नाही. तिथे त्यांचे काहीतरी हे चालू आहे. ते राणी महल वगैरे मला सारखं म्हणत आहे, एवढं राणी महलला त्यांनी खर्च केले, सगळं केले, पण इथून परिक्रमावासी कित्येक लोकांचे मृत्यू झालेले आहेत तिथं. नंतर आम्हाला कळालं. आणि इतकं ते वाचणं, म्हटलं आम्ही कोणी दोघींनी एकमेकाला आम्ही थांबवायचं नाही, तू जाणार तू जा. तर परिक्रमा आपण एकट्याने करायला आलो, म्हणजे माझ्यासाठी ती आलेली नाही किंवा मी तिच्यासाठी आलेली नाही. साथ आम्ही राहायचो, पण कसं परिक्रमा करताना असं एकमेकाला अडवून धरायचं. तर ती म्हटलं ना, तिचे जरा म्हणजे ती होते माझे पाय घसरायचे. तर कसं तरी छोटी 2 मुलं नंतर थोड्या अंतरावर गेली, कोणाला विचारलं, कोण नाही, हेच करायला तयार नाही. एक परिक्रमा अशी धडधड आली, धडधड निघूनच केलं. म्हटलं मला दाखव. तर ते निघून गेले. आणि ती छोटी मुलं, म्हणजे 12 वर्षाची 10 वर्षाचा असा मुलगा, त्या दोघांनी थोडं मला पैसे देते होत्या. म्हटलं ठीक आहे बाबा, म्हणजे उतरायचंच आहे. पण ती पण भीती वाटत होती, एवढ्या लहान मुलांना घेऊन मी काय उतरणार. चप्पल काढले, शूल पाणी मी अख्खं विदाऊट चप्पल चालले बरेच. म्हणजे ही मैयाची इच्छा असेल, म्हणजे पायी, म्हणजे शूज आत, स्लीपर हातामध्ये, आणि लागलं तर घालायचं, शक्यतो चालतच. म्हटलं हे उगाच चप्पल बघत बसायचं नाही. म्हटलं खडे टोचायचे, पण काही वाटलं नाही, काही म्हणजे टोचर. तिथं तर एवढे काटे खडे बिडे सगळे त्या मांडवगडच्या खाली. एक 7 किलोमीटर काहीतरी आहे ते खालपर्यंत. तर तिथं थोडस अंतर, कशी जशी उतरले ते मुलं म्हटले आमचे बाबा ओरडतात, आम्ही जातो. म्हटलं ते मोहिनी गेली होती पुढे, म्हटलं तिला म्हटलं थांबू नको, तू पुढे जा. आणि फोन उचलायचं, ती फोन करत होती, तर फोन उचलायचं म्हणजे मला फोन उचलायचं म्हणजे हात तुम्ही कुठं असं हेच करू शकत नाही. बॅगेतनं फोन काढायला सुद्धा होत नाही, का तर खाली बघितलं तर पडणार. अशाच रोड आहे, म्हणजे प्रत्येक माणूस रडतो तिथे. मग मी म्हटलं आता मी इथंच बसते. म्हटलं डोळ्यातनं पण पाणी आले. म्हटलं आता एवढं, म्हटलं आता कसं उतरायचं, कशाला मी आले असणार इकडे वगैरे, असं म्हणजे मी रोडनीच न जाता ह्या रोड का केला. पण नाही म्हटलं, मग महाराज आहेत ना, असं डोक्यात आलं. आणि दादा आहेत, आणि परत मैया आहे, काहीतरी करेल ती, आता एवढं सगळं करेल तर हे काय. आणि नर्मदे हर म्हटले, आणि तिथे एक दगड होतं, त्या दगडावर बसून राहिले. म्हटलं कोण, ती मोहिनी तरी पोचेल, ती कोणाला तरी पाठवेल आणि काहीतरी होईल, नाहीतर मग या बघेल तिथं त्या डोंगरामध्ये असतं. आणि तेव्हा कसली भीती पण वाटली नाही बरं का. आणि तोपर्यंत मी अक्षर मनाने नर्मदे हर म्हटलं, श्रीराम जय राम जय जय राम म्हणत बसले. 1च सेकंड झालं असणार, जोरात वरून नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हरचा आवाज यायला लागला. आणि 5 मिनिटात अशी 5 लोक खाली आली. ह्याची होती, मध्य प्रदेशवाले होते, 2 हे होते पुरुष होते, आणि 3 मैया होत्या.
मैया चलो क्यों बैठी हो, कैसे जाना है हम है ना. आणि मला काही कळालं नाही, हम लेके जाते चलो चलो म्हटले. आणि मग त्यांनी जे हे केलं ना, एकाने माझं हात धरलं आणि दुसरा असं ते रस्ता असं पायनी असं असं करून बघायचं, मैया इधर पाव रखो. आणि त्या मैया म्हटल्या ए मैया को लेके आना. त्या तिघी आणि त्या शेतातलेच काम करणार होत्या, त्या पटपट उतरत होत्या. आणि नंतर मग बोलता बोलता असं कळालं, म्हणजे अगदी जवळ आलो तेव्हा घेऊन आले त्यांनी मला तिथपर्यंत. अक्षरशः म्हणजे जिथं हे होतं तिथे हात धरून असं पुढे घ्यायचं आणि त्यांनी रस्ता बघायचा, ते घसरत नाही म्हणायचं, मग इथं पाय ठेवा म्हणायचं, असं करून त्यांनी म्हणून बोलता बोलता असं कळालं ना, ती लोक गाडीने परिक्रमा करत होते, 12 लोक काहीतरी. तर त्या 2 मिनिट आधी ते गाडीतनं उतरले, हम लोग आज चल के ही आने वाले. 2 मिनिट आधी उतरून त्यांनी खाली उतरून आले आणि परत मला सोडलं त्यांनी तिथे आणि परत ते गाडीने निघून गेले. फक्त तुम्हाला मी म्हणजे त्यांना तसं सांगितल्यानंतर माझ्या डोळ्यात असे रडायला लागलं, म्हणजे मैयाच दिसली ना इथे. म्हटलं महाराज मैया सगळे मिळून म्हटलं कसं घेऊन आले. आणि तिच्याबरोबर तरी कोण नव्हतं, मला तर 5 लोकांना साथ पाठवलेलं होतं. आणि खालीपर्यंत म्हणजे मी डोळ्यात पाणी काढतच खाली गेले. प्रत्येकांचा हाल तसं होता, प्रत्येक लोक त्या मारा. आणि तिथल्या लोकांना मग ते आलेले होते शोधायला मला. बराच वेळ गेला ना ह्याच्यामध्ये. मी काय फोन उचलत नव्हते, कारण मला फोन उचलायला चान्सच नव्हता. आणि ते म्हटले हमलो, त्या बायका पुढे गेलेल्या ना, त्या म्हणाल्या की मेरे भाई लोग लेके आ रहे हैं. तर मग ते नेजाते तिथेच थांबले. मग गेलो आम्ही, अक्षरशः मिठी म्हणजे असं दोघी रडलो, अक्षरशः दोघी म्हणजे असं हे झालं ना तिथं. म्हणजे कसे काय आम्ही उतरलो. आणि मला तो क्षण तरी मी असं अंगावर काटायला सगळं ती लोक म्हणाली ना. आणि मग त्यात त्यांचं ते पाय त्या माणसाचं, म्हणजे डॉक्टर हे ओक्यामध्ये असं बोलता बोलता आपण बोलतोय ना, तर मग बरेच वर्षापासून मला त्रास आहे. मग पुढं त्यांना त्यामुळे एवढं सगळं आपण ठेवत नाही ना, म्हणजे सूज होतं वगैरे सगळं. म्हटलं माझ्याकडनं पण काहीतरी करायला पाहिजे ना. मी एवढं म्हणजे मैयाने मला पण सेवा करायची चान्स मी प्रत्येक वेळेला म्हणायचे, आणि मी जिथं जिथं लागेल तिथं केली आहे, म्हणजे त्याचा मला आनंद आहे. तर त्या जलकोटीला मी म्हणजे तिथंही असंच झालं, ते धामनोज वगैरे गेलो. आणि मग ते काय मला भेटले नाही, ते गेलेले होते ह्याच्यामधून, गाडीमधून गेले होते ना. तर म्हटलं काही ना औषध कसं तरी मी म्हटलं घेऊन ठेवते औषधं. मी तिथे मेडिकल स्टोअर मध्ये घेतले, जे लागेल ते सगळं घेतलं त्यांच्यासाठी आणि ठेवले. म्हटलं भेटलं तर द्यायचं, नाही तर आणि कोणाला तरी भेटलं. आणि आम्ही जलकोटीला पोहोचलो ना, तर ते गाडीत चढत होते. अयो मैया आई गई मैया. म्हटलं अरे मेरी इच्छा थी आपसे मिलने की, आपने मेरे लिए इतना किया तो मैं आपके लिए दवा लेके आई हूँ, ले लीजिए आपका काम हो जाएगा. ते लोकांचं म्हणजे तेवढी मला मैयाने ते पूर्ण संधी दिली. खूप ठिकाणी असं झालं की अजून एक असं सिनोऱ्याला पण असंच झालं. सिनोऱ्याला ते गाडीतनं जाणारी लोक, आमच्या सोबत कोणीच नव्हतं त्यावेळेला आणि संध्याकाळ होत आलेला. तर तिथलाही रोड असंच. आणि त्या मयेच्या याच्यामध्ये तर मगर आहेत म्हणून. मग आता कसं जायचं वगैरे. आणि अगदी मला असं मनातून आता कसं म्हणजे नुसतं मनात आणलं ना, इथं ह्या रोडवर कसं जायचं. तर तिथं 20 लोक आलेली होती, गाडीतनं जाणारी लोक 20 लोक, अगदी हट्टे 70-80 वर्षाचे वगैरे, असे आजोबासारखे. आणि छान असं नातवंडाला घेऊन गेल्यासारखे त्यांनी मला त्या अंबालीपर्यंत पोहोचवलं. इतकं ते. आणि तिथे जाता जाताना, आणि एवढे आम्ही 20-25 लोक होतो, तर तिथं असं एकदम मला असं दगड दिसला. असं म्हणजे दगड आहे म्हणून मी बघत होते, तोपर्यंत खाली गेलं, म्हणजे मगर होती. म्हणजे मगर 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 फक्त मलाच दिसला तो. ते म्हणजे छान असं वाटलं ना. आणि मी म्हणत मग तिथं बघितलं तर त्या म्हणजे तिथनं नदीतून सुद्धा असं म्हणजे पाय घालून चालायला लागतं कधी कधी. असं रोड आहे, त्या नदीतनं पाय घालून जायला लागतंय. पण हे करून घ्यायचं म्हटलं तर गुरु भक्ती, इच्छा आणि श्रद्धा असेल ना, तर काहीही शक्य आहे. हे सगळं आम्हाला तिथे दिसलं. त्या अणसुयाला तर जायचंच होतं. तिथं तर दत्तांचा जन्मस्थान तो. अणसुया माताला दत्त जे प्रकट झाले त्या जागी प्रकट झाले. तिकडनं म्हणजे जायचं म्हटलं की जायचं. सिनोऱ्याला सिद्धिविनायकाचं मंदिर आहे खूप वर्षापूर्वीचा.
आणि रिद्धी सिद्धी बाजूला आहेत तेही बघायचं होतं आम्हाला. त्यामुळे आम्ही काय हे बघायचं ते बघायचं म्हणून आमचा वेळ व्हायचा. आणि तिथे सुद्धा एक काळाराम, आम्ही असंच गेलो आणि त्या मंदिरात गेलो तर तो काळाराम मंदिर होतं आणि तिथं गोंदवल्याचे महाराष्ट्रीयन होते, त्यांची भेट झाली. असं प्रत्येक ठिकाणी काही ना काही असं घडायचं ना की आता काय करू. आणि एक तर ते पेशंटचं मी म्हटलं ना, असं एकाकडे आम्ही आंघोळीला गेलो, असं एका कुणाला तरी आम्ही विचारायचो एखाद्या घरात पाणी आहे का आणि आम्हाला आंघोळ करायचं वगैरे, दुपारची वेळ झालेली होती. मग हो म्हटले तर ठीक आहे, नाही म्हटलं तर नाही असं. मग एकट्यांच्या घरी गेलो, ते म्हटले आंघोळीला वगैरे. मग तिथं सगळं त्यांच्या साड्या बिड्या लावून सगळं आपलं आंघोळ वगैरे, पाणी भरपूर होतं, आंघोळ वगैरे केलं, सगळं केलं. ते एक मैया ती समोर बसलेली होती, ती तिच्या बहिणीकडे घेऊन गेली. त्या असं पायाला ते निकॅप वगैरे घालून बसलेल्या होत्या. ती खूप त्रासिक वगैरे असं सगळं. त्यांचा नातू होता तिथं, म्हणजे मोठा असं 18 वर्षाचा होता. मग आम्ही जेवणाचं काय करणार, मग जेवणार हो म्हटलं, चावल रहेगा तो खाएंगे असं. तिथे काय आम्ही लाजायचं नाही. म्हणजे मग ती जी बहीण होती ना, ती म्हटली माझ्या मी आणून देते तुम्हाला चावल आणि सब्जी, चलेगा चलेगा म्हटलं. मग तोपर्यंत कपडे वगैरे वाळत टाकलेले होते. तर आणि मग असं बोलता बोलता त्यांचं ते त्रासच बघवत नव्हतं. असं ती बाई इतकी दमली थकलेली. मग मी शक्यतो मी डॉक्टर आहे वगैरे असं काही सांगायचे नाही, का तर लोकांचं म्हणजे ते त्यांनी वेगळं करतात ना, असं आपण साधच माणूस असं. मग ते असं कुठे गरज असेल ना तिथंच मग ते आम्ही म्हणायचो. मग तिथे बहिणीकडे सांगूया खरं त्रास दिसायला लागले असं म्हणजे सांगते मी. मग त्यांना मी म्हटलं मी डॉक्टर आहे, तुम्हाला काय त्रास होतो का. मग त्यांचा तो नातू ऐकला, मग त्यांनी लगेच आईला बोलवायला गेला, काय असं डॉक्टर आहेत वगैरे. आणि अक्षरशः असं झालं ना, ते असं बांधलेले होत्या पूर्ण, असं रक्त सगळं फुटल्यासारखं झालेलं होतं. तर त्यांना डॉक्टरनी सांगितलेलं होतं हे तुम्हाला आता काढायचंच नाही. तर 3 दिवस त्या कॅप घालून बसलेल्या होत्या, त्यांना हलता पण येत नव्हतं. आणि मी म्हटलं आधी हे काढा, 3 दिवस झालेत ना, आधी काढायचं. मग त्यांना काढून घेतलं सगळं. मग त्यांच्या औषधं वगैरे त्यांनी सगळे आणून दिले, बघितले. म्हणजे उगच त्यांना ना इतकं ते आता फॅड असते की नाही, हे सप्लिमेंटरी जे द्यायचं, हे सगळं जवळजवळ 1000, 2,000, 3,000, 3,000चे औषधं वगैरे. म्हणजे ह्याची काही गरज नाही, फक्त एवढंच घ्या तुम्ही. आणि माझ्याकडे होमिओपॅथिक औषधं होती, तर मग माझ्यासाठी घेऊन गेलेली, ते त्यांना दिलं. आणि नंतर मग त्यांच्याकडे जेवलो वगैरे. त्यांची म्हणा नाही अभि नाही जाना, अभि आपली तरी रुकणं आहे. त्यांचं घरामध्ये तो मुलगा त्या दत्तक घेतलेला कोणाला, त्यांच्या भावात म्हणजे दिराच्या मुलाला वगैरे. आणि तो मुलगा घर सोडून गेलेला होता. आणि त्या बहिणा म्हणजे ते येणार आहेत का वगैरे असं विचारले. परिक्रमावासी म्हणजे त्यांना देवच वाटतं, तर येणार आहेत का वगैरे. आणि ते सगळं झालं बोलणे एक इमोशनल हे वगैरे. पण मैया म्हणते ना कुणाच्यात गुंतायचं नाही, परिक्रमा करायला आला, फार मोहात पडायचं नाही वगैरे असं हे डोक्यात होतं. म्हणजे किती मोह असला तरी आपण तिथनं सटकायचं असतं. तर मग त्या गरज असली तर तुम्ही थांबू शकते. मग ते म्हटले नाही हमारी लडकी कॉलेज गई है तो वो आने तक आपको रुकना नाही है. मग झाले याच्यामध्ये 3 वाजले तिथेच. ती मुलगी, मग आम्ही जेव्हापर्यंत ती मुलगी आली मग तिला त्यांनी हे केलं. आणि आमचे सगळे कपडे वगैरे ते जाऊ नका. अक्षरशः ती सून म्हणायला लागली, हात धरून ठेवलं, जाऊ नका वगैरे. नाही हो आम्हाला असं थांबता येत नाही, आम्हाला जायचे, आमचे बरोबरचे सगळे पुढे गेलेले आहेत, तर आम्हाला जाता येत नाही. तर मन तसं म्हणजे अजून माझ्या डोळ्यात अशा पाणी येतात ना. त्या आजी उठता येत नव्हतं त्यांना, जरा ते रिलॅक्स वाटलं सगळं. तर त्या अशा कट्ट्यावर बसलेल्या, माझी बॅग अशी होती इकडे ठेवलेली, आणि असे बॅग धरून बसून टाकला. आणि माझं एक हात धरलं असं आणि रडायला सुरुवात केली, जाणार नाही करून इतरी रहना है आपको. आणि बॅग द्यायला सुद्धा तयार नाहीत, नाही म्हणाले तुम्ही जायचंच नाही जाणार नाही. आणि त्या बोलायच्या नाही जास्ती, नाही. आणि अशा गळागळा रडायला लागल्या ना, खूप वाईट वाटलं त्यांचं. असं म्हटलं काय करायचं त्यांचं रडायचं बघून. त्यांची नात रडायला लागली, सून रडायला लागली, आमच्या डोळ्यात पाणी यायला लागले. आणि नंतर मग मी कशी बॅग घेतल्यानंतर मग ती मोहिनीची बॅग धरली, नाही अब दोनही तरी रुको. म्हणजे तो क्षण ना तू न विसरण्यासारखा क्षण आहे. झालं. मग त्यांना सगळं ट्रीटमेंटचं सांगितलं आणि त्यांना फोन नंबर दिला, त्यांचा फोन नंबर घेतला. कधी काही वाटलं ना कुठल्याही वेळेला फोन करा वगैरे सांगितलं. आणि सगळं व्यवस्थित होईल, काही काळजी करू नका वगैरे. आता अशी लोक भेटत येईल ना, ह्या लोकांना आपण विसरू शकतो. खूप गरीब असू दे श्रीमंत असू दे, गरिबांनी सुद्धा इतकं प्रेम दिलंय, इतकं छान म्हणजे गेल्यानंतर केलेलं आहे ते
न विसरण्यासारखे अनुभव आहेत. मग आमच्या प्रेक्षकांना परिक्रमा करण्यासाठी काही खास टिप्स देणार का? टिप्स म्हणजे कसं आहे की तुमची व्हायची असेल तर ती मैया आपोआप करून घेते. आणि माझंही काही नसताना मी परिक्रमा केलेली आहे. म्हणजे काही मनामध्ये नव्हतं, पूर्ण तयारी नव्हतं, काही नाही, अशी उठले आणि गेले ना, परिक्रमा केली आणि आले. तर पहिली श्रद्धा, इच्छाशक्ती, ती मैया बघत असते तुमची इच्छा आहे की नाही, तरच ती ते पूर्ण करून घेते. तुम्ही अगदी मनापासून जी इच्छा केली ना ती पूर्ण होते. तुमची गुरूंची साथ, हे सगळे तुम्हाला तुमची परिक्रमा करायला उपयोग पडतात. बाकी काहीही लागत नाही. हे सगळे मटेरियलिस्टिक जे आहे ते काहीही उपयोगाचं नाही. एक दैवी अनुभव आणि स्पिरिच्युअल जर्नी आहे. तर त्या दृष्टीनेच मला सचिन महाराजांनी जसं सांगितलं होतं, आपल्याला एक भिकारी समजून जा तुम्ही. तुम्हाला काहीही लागत नाही. तुम्हाला काय पाहिजे ते सगळं, म्हणजे तुमच्या मनात आलेलं सगळं तुमचं पूर्ण होते. सॉक्स, आपले मोजे घेतलेले आहेत, मोजे फाटले, दुसऱ्या आश्रममध्ये तुम्हाला मोजे घेऊन थांबलेले असतात. आणि तुम्हाला हॅट पाहिजे का, तुम्हाला कानटोपी पाहिजे का, हे सुद्धा झालेलं आहे माझ्या बाबतीत. म्हणजे काही, म्हणजे कशाचीही गरज नसते. फक्त एक 2 जोड कपडे, तेही आपण लेडीज आहोत म्हणून, म्हणजे 2 जोड कपडे हे पूर्ण होतात. मीही खूप काय काय घेऊन गेलेले होते, पण सगळं द्यावं लागलं. काही, म्हणजे काही तुम्हाला इच्छाच होत नाही ती, आता ही काय काय कशाला काय करायची हे सगळं. आपण आपल्याला 2 वेळेचं जेवण ते पण मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तर, ही जर इच्छा असेल, आणि ती मैया कोणाला उपाशी ठेवत नाही, काहीही कमी पडून देत नाही. तुम्हाला राजेशाही थाटमध्ये तुम्ही जाऊन येऊ शकता, हे माझा अनुभव आहे. आणि ह्या अंगठीचं मी सांगते की माझ्या कायम असते माझ्या हातात. आणि आम्ही तेल लावायचो ना हाताला वगैरे, तोंडाला तेल लावायचं, रात्री रोजचा एक कार्यक्रम असायचा. आणि त्यामुळं काय झालं की दुसऱ्या दिवशी आम्ही चालायला लागलो एका ठिकाणी, असं आश्रममध्ये होतो, कधी झालं मला माहिती नाही, पण दुसऱ्या दिवशी चालायला लागलो एका ठिकाणी, चहासाठी बोलवलं आणि तिथे चहासाठी थांबलो. तर माझ्या हातात ही काय अंगठी नव्हतीच, आता आहे. तर अंगठी नव्हतीच म्हटल्यानंतर मी म्हटलं आता अंगठी नाहीच, तर ठीक आहे. मग ते असं वाटत नाही की, म्हणजे कसं असतं की एक सोन्याचं काहीतरी राहू दे म्हणून मी हे ठेवलेलं होतं या एंगेजमेंटचं आमचं. आणि ही अंगठी माझी कायमची लहानपणीपासून आहे, तर मी ते एक ठेवलेलं होतं. आणि काय घाबरायचं, म्हटलं गेलं आणि असं डोक्यात होतं ना. तर मी चला आता म्हटलं, तिथं शोधलं, तिथं पडलेलं आहे का वगैरे, त्याच्याकडे चहा घेतला, तिथे सगळे कुठेही नाही वगैरे, म्हटलं जाऊ दे, सोडून दिलं. मग नंतर मग मला काय कुठेही म्हणजे सापडली नाही, काही नाही, मी तो विसरून पण गेले, सगळं झालं. मी इथं ज्या वेळेला आले, बॅग काढले 2 दिवसांनी सगळे, तर बॅगेच्या तळाला ही अंगठी होती. आणि इथं आल्यानंतर सुद्धा म्हणजे कसं, म्हणजे मला एवढं आश्चर्य वाटलं की असं कसं, म्हणजे अजिबात मला सापडली नव्हती तिथे. आणि इथं आल्यानंतर तळामध्ये हे काय दिसतं म्हणून काढायला गेले, तर ती अंगठी होती. म्हटलं आता मिळाली मला ती. म्हणजे काही तुमचं जात नाही, काही होत नाही. आणि एवढं भरभरून प्रेम मिळतं तिथं गेल्यानंतर काय, इथं आल्यानंतर काय. माझ्या मैत्रिणींनी, माझ्या बिल्डिंग मधल्या मैत्रिणी एवढं सरप्राईज ठेवलेलं, इतकं फुलांचं ते सजवलं होतं, सगळं केलेलं होतं. म्हणजे हा जे मिळतं ना, हे सगळं मैयामुळे मिळते, मैयाला मिळतं. ती करून घेते, तुम्हाला एवढं मोठं फिलिंग आणून देते ती, अगदी महाराणी असल्यासारखं वगैरे. आणि ते केलं. त्याच्यानंतर महाराजांना भेटायचं होतं, तर माझ्या एका मैत्रिणीनं आली डबा घेऊन, म्हटलं काय नको, कन्याभोजन करायचं होतं मला आल्यानंतर. मला चालता पण येत नव्हतं, ते पायाचं सून, म्हणजे मला काही नाही म्हणायला नको म्हणून मैयानी बहुतेक ते थोडं दिलेलं होतं मला चालायला, म्हणजे थोडंसं लागलं असं व्हायचं, पाय टेकता येत नव्हतं. तर दुसऱ्या दिवशी रामनवमी होती. मी आल्यानंतर मी 4-5 दिवस तिथे राहिले, का तर माझा मुलगा मला घेऊन जायला येणार होता, म्हणून मला तिथे राहावं लागलं. गजानन महाराज, त्याची इच्छा होती आईला मी घेऊन जायला येणार. तर आता त्याचा पुढे देवाशिष, माझ्या मुलाचं नाव. तर हे माझे मिस्टर आणि ते दोघे येणार होते.
आणि त्यांच्याबरोबर ती बहीण पण आली, असं आश्चर्य सगळं होतं. म्हणजे ते आले, आमचं दर्शन झालं, ओंकारेश्वरचं खूप छान दर्शन वगैरे झालं तिथे. आणि संगम आहे तिथं, नर्मदा आणि कावेरीचा. त्या संगम मध्ये आंघोळ वगैरे त्यांनी पण सगळ्यांनी केली. त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो तर हे सरप्राईज होतं माझ्यासाठी. इतकं सगळं फुलांचं आहे आणि मैत्रिणींनी इतकं भरभरून प्रेम दिला. मला आनंद अश्रूच आले, म्हणजे रोखूच शकत नव्हते. आईला वगैरे भेटले, एवढे 4.5 महिने माझे झाले. तर एवढ्या महिन्यात मी नंतर भेटते की नाही आधी कधीतरी असं वाटलं, पण नाही, मैया करून घेणार एवढं होतं. त्याच्यानंतर महाराजांचं सांगते कसं कसं कौतुक करतात. तर त्यांना ती मैत्रीण आली आणि डबा म्हटलं कशाला डबा वगैरे. त्याच्या आधी मी ते कन्याभोजनचं ते सांगत होते ना, तिथेच अर्धवट. कन्याभोजन माझं दुसऱ्या नवमी आहे, तर त्यावेळेला त्यांचं ते घनगोर माता वगैरे नवरात्र चालू असतं तिथे, चैत्र नवरात्र मध्य प्रदेशमध्ये. हा, मग ते नवरात्र ते मुलींचं कन्याभोजन वगैरे करणं खूप चांगलं असतं. तर नवमी होती, नवमीच्या दिवशी करायचं खूप छान म्हणून त्यांनी कन्याभोजन ठेवलेलं. आम्ही घरी आल्यानंतर करायचं असतं ते पूजा, सत्यांची पूजा वगैरे. तर मग 2-4 दिवसांनी कधी जरा आराम झाला की करूया. पण काय मनात आलं कोणाला माहिती, कन्याभोजन. आणि मला एवढी इच्छा होती की माझ्या हाताने, म्हणजे मैयाचं एवढं ऐकलेलं, मैयाचं एवढी प्रेम वाढलेलं होतं, छोट्या छोट्या मुलांना बघितल्यानंतर मैया वाटत होती, तर नाही, माझ्या हाताने करून द्यायचं. आणि एवढं म्हणजे मग सगळ्यांनाच, मैत्रिणी वगैरे सगळ्या होत्या, म्हटलं यांना त्यांना कसं नंतर मग हे ना सांगा त्यांना सांगा करत बसण्यापेक्षा जवळजवळ 100 लोक असे होतात. तर तुम्हाला सांगते, बहीण आणि मी, आम्ही दोघींनी मिळून फक्त पुऱ्यांच्यासाठी आम्ही एका बैला लावले, ते पण लाटायला वगैरे. तर एवढ्या 100 लोकांचं जेवण माझ्याकडनं करून घेतलं तिने. खरंच. आणि छोट्या छोट्या मुली आल्या, छान सगळं झालं. तो त्यावेळेला एक डबा माझा तिच्याकडे गेलेला होता मैत्रिणीकडे, तर ती डबा घेऊन आली माझ्याकडे. आणि मी म्हटलं का नको, कशाला वगैरे असं. अगं नाही, तुला आवडण्यासारखं आहे. तर म्हटलं काय, तर गोंदवल्यातनं मला सीधा आलाय, शिराचा प्रसाद असतो ना, तर तुला ते महाराजांचा प्रसादच आहे. आणि जवळजवळ 1 किलो तिनं ते मला दिलं. आणि म्हटलं आता हे कधी करायचं. तर माझे मिस्टरांच्या मावशी आहेत मिरजेला, ते पण महाराजांचं खूप करतात, म्हणजे ते पौर्णिमेला जातात. त्यांचा तर नातू अगदी महाराजांचा सारखा आहे दिसायला. हा, म्हणजे आणि ते म्हणजे अक्षरशः तिथले सुद्धा गुरुजींना त्यांना एकट्याला म्हणजे पहिल्यापासून ते असं हेच आहे की त्याला बघितलं की कळतं की ह्या महाराजांचा सारखा आहे. तर त्यांना खूप कौतुक वाटायचं माझं. म्हटलं सुनबाई माझी करते, म्हणजे हे करते वगैरे. खूप छान आहेत त्या मावशी पण. तर त्या काय म्हणाल्या, नाही मला म्हणे तुला भेटायला, तू कधी आलीस की मी भेटायला येणारच. तर त्या मिरजेवरनं भेटायला आल्या. 8 दिवस होऊन गेलेले होते. तर त्यांचा मुलगा, नाही आम्ही सगळ्यांनी मिळून भेटायचं, त्या अमेरिकेला मध्ये जाणार होत्या म्हणून त्या म्हटल्या मी आताच भेटायला येते. तर सगळे मिळून ते आले. आणि त्या दिवशी मी माझं काही डोक्यात वगैरे नाही, मी म्हटलं तर गोड काय करायचं, तर ते महाराजांचा, तर आपण महाराजांचा तो हे शिरा करू. आणि मी काय कधी केलेला नव्हता तो तसा, पण मी युट्यूब बघितले, केले, सगळं स्वयंपाक वगैरे केले. का तर मला असं कोण ना आपल्यासाठी येते म्हणजे मला फार छान वाटतं महाराजांचं ते तसं. तर ती लोक आले, सगळं हे झालं आणि ते सगळे ओटी वगैरे भरली, सगळं केले. आणि त्यांनी माझ्यासाठी ना महाराजांचा तिथल्या तेवढं मोठा असा फोटो घेऊन आला. आणि जे महाराज आपण यायच्या आधी आपल्यासाठी प्रसाद माझ्याकडनं तयार करून घेतलं होतं. याचं मला एवढं कौतुक वाटलं. महाराजांची भेटले, दादांची भेटायचं होतं, ते परवा त्यांची भेट झाली माझी. खूप म्हणजे प्रत्येक गोष्ट असं कसं पूर्वनियोजित ह्याच्याने. आणि काही फक्त तुम्हाला जेवढं अगदी जे लागणारच आहे तसे, तिथं काय म्हणजे साबण घेऊन पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, काही नाही, सगळं तिथं मिळते. पाहिजे तर घेऊ शकताय. काही ठिकाणी उदबत्त्या एवढे देतात, तुम्हाला काय पाहिजे ते देतात. म्हणजे तुमची इच्छा असेल तर ते आपोआप येऊन तिथे पूर्ण होतंय. आणि नाही मिळालं तर नाही मिळालं, आपण जायचं तसंच. असं जर इंटेन्शन ठेवलं ना, तुमची परिक्रमा खूप छान होते लोकांची. नर्मदे नर्मदे, जय श्रीराम. जय श्री